Hello students, welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Industrial Hydraulics and Pneumatics. We are learning unit number 3, Control Valves. In the previous video, we have discussed the construction and working of pressure relief valve and compound relief valve. In this video, we are going to learn few more construction of valves. So at the end of this video, you will be able to explain the construction and working of pressure reducing valve, sequencing valve and compound relief valve. So let's get started. So let us start with pressure reducing valve. Now, these valves are normally open pressure control valves used to maintain reduced pressure in certain portion of the hydraulic system. मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण प्रेशर रिलीफ वॉल्व बघितला तो नॉर्मली क्लोज्ड होता, पण हा जो प्रेशर रिड्यूसिंग वॉल्व आहे हा नॉर्मली ओपन असतो. याचा उपयोग काय आहे तर समजा आपल्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये त्या सिस्टीमच्या एका ब्रांचला कमी प्रेशरनी आपल्याला जर फ्लुइड पास करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण हा प्रेशर रिड्यूसिंग वॉल्व वापरणार. They are actuated by the pressure sensed in the branch circuit and tend to close as it reaches the pressure of the valve setting, preventing further buildup of pressure. Pressure reducing valve मध्ये तो नॉर्मली ओपन असल्यामुळं त्याचं जे काही पायलट ऑपरेशन आहे म्हणजे चालू आणि बंद होण्याचं हे त्या ब्रांचमधल्या प्रेशरवरती डिपेंड असतं. Before going further, let us see the basic differences between pressure relief valve and pressure reducing valve. So the first column is about pressure relief valve. So pressure relief valve is normally closed valve and pressure reducing valve is normally open valve. Second, pressure relief valve senses pressure at the inlet, whereas just now as I said, in pressure reducing valve the pressure is sensed at the outlet. म्हणून जर तुम्ही सिम्बॉल बघितला तर सिम्बॉलमध्ये हे जे पायलट ऑपरेशन आहे हा जो डॉटेड लाईन आहे ही प्रेशर रिलीफ वॉल्वमध्ये अलीकडं आहे, कारण इट इज सेन्स्ड ॲट द इनलेट. ज्या ठिकाणी फ्लुइड आत चाललेलं आहे त्या ठिकाणी सेन्स होते, वेअर ॲज इन केस ऑफ प्रेशर रिड्युसिंग वॉल्व दिस इज सेन्स्ड ॲट द आउटलेट. ओके, लक्षात आलं डिफरन्स. थर्ड डिफरन्स इज रिलीफ वॉल्व डज नॉट हॅव ॲन एक्सटर्नल ड्रेन लाईन. त्याची काही वेगळी एक्सटर्नल ड्रेन लाईन नसती. इकडनं जे फ्लुइड जातं ते डायरेक्टली टँकलाच जातं. बट इन केस ऑफ रिड्युसिंग वॉल्व देर इज ॲन एक्सटर्नल ड्रेन लाईन, कारण इकडनं जे जाणारं फ्लुइड आहे हे सगळं त्या सिस्टीममधलंच फ्लुइड आहे, इकडचे पुढची सिस्टीम आहे, राईट. मग जर प्रेशर इथं वाढलं तर ते ड्रेनला जाण्यासाठी किंवा टँकला जाण्यासाठी एक एक्सटर्नल ड्रेन लाईन लावलेली असते. अँड द फोर्थ इज द सिम्बॉल. ओके, दिस इज नॉर्मली क्लोज्ड अँड दिस इज नॉर्मली ओपन. सो दीज आर द बेसिक डिफरन्सेस बिटवीन प्रेशर रिलीफ अँड प्रेशर रिड्युसिंग वॉल्व. सो लेट अस सी, मगाशी आपण जे सांगितलं की प्रेशर रिड्युसिंग वॉल्व जे आहे ते हायड्रॉलिक सिस्टीमच्या एका ब्रांचला रिड्यूस्ड अमाऊंटमध्ये प्रेशर पोचवण्यासाठी वापरलं जातं. मग आता ही जर सिस्टीम आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हा आपला टँक आहे ज्याच्यामध्ये आपण ऑइल रिझर्व करणार आहोत. हा आपला युनिडायरेक्शनल फिक्स्ड डिस्प्लेसमेंट हायड्रॉलिक पंप आहे. इकडून ऑइल वरती चाललं आहे, इकडे एक सिस्टीमचं रिक्वायरमेंट आहे, इकडे एक आहे आणि या बाजूलासुद्धा आहे. ओके, ही मेन ब्रांच आहे, ही सेकंड ब्रांच आहे. म्हणजे सपोज की इकडे एक ॲक्च्युएटर आहे आणि इकडे एक ॲक्च्युएटर आहे. इकडच्या ॲक्च्युएटरला जास्ती प्रेशर पाहिजे, इकडच्या ॲक्च्युएटरला कमी प्रेशर पाहिजे. मग आपण काय करणार, ॲज युजल इकडनं लाईन इकडे गेली, मग आपण प्रेशराइज्ड आणि टँकच्यामध्ये एक प्रेशर रिलीफ वॉल्व टाकला की जेणेकरून पुढची सिस्टीम फेल होऊ नये जास्ती प्रेशरमुळं, आणि मग इकडून वरती जाणार आणि मग इकडून एक आपण लाईन काढली.
आता समजा इकडं आपल्याला 100 बार प्रेशर पाहिजे आणि इकडं आपल्याला 70 बार प्रेशर पाहिजे. सो लेट अस से P1 इज 100 अँड P2 इज 70. मग ते कसं मेंटेन करणार आपण, तर वी विल यूज अ प्रेशर रिड्युसिंग वॉल ओव्हर हिअर. आणि मग इकडचं जे प्रेशर आहे ते नेहमीप्रमाणे 100 राहील. आणि जेव्हा इकडून फ्लुइड फ्लो चाललेला आहे त्यावेळेस या प्रेशर रिड्युसिंग वॉलमध्ये आपण सेटिंग करणार सो दॅट पुढं जाणारं जे प्रेशर डेव्हलप होणार आहे ते 70 बारच असेल. ओके, सो दिस इज हाऊ द कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रेशर रिड्युसिंग वॉल्व इज. मग आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूया, ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन. सो दिस इज अ प्रेशर रिड्युसिंग वॉल. ए इज नॉर्मल पोझिशन अँड बी इज ॲक्च्युएटेड पोझिशन. काय काय आहे, एक स्पूल आहे, हा खालचा एक स्पूल आहे त्याला अटॅच केलेला, ही स्प्रिंग आहे आणि हा प्रेशर ॲडजस्टमेंट स्क्रू आहे. इकडनं फ्लुइड यायला लागलेलं आहे आणि इकडनं ते बाहेर चाललेलं आहे. इट इज अ नॉर्मली ओपन टाईप ऑफ अ वॉल इजंट इट. त्यामुळे जेव्हा फ्लुइड इकडनं आत येणार आहे तेव्हा ते या बाजूनी पुढे जाणार आहे. ओके, आणि हा ॲक्च्युएटेड पोझिशन आहे. म्हणजे जेव्हा इथं 70 बारच्या ऐवजी 80 बार होईल त्यावेळेस आपल्याला ते प्रेशर तो फ्लो बंद करायचा आहे. मग काय करणार आपण त्याच्यासाठी, जेव्हा इकडून फ्लुइड चाललेलं आहे त्यावेळेस या पायलट ऑपरेशनच्या सहाय्याने ते बंद होईल. हा स्पूल वरती ढकलला जाईल, जसं आपण बघितलं होतं की जो प्रिन्सिपल ऑफ ओरिफिस आहे त्याप्रमाणे तो वरती ढकलला जाईल स्पूल, आणि तो स्पूल वरती ढकलला की हा पॅसेज बंद होईल आणि सिस्टीम कट होईल आणि मग जे काही फ्लुइड आहे ते इकडून इकडं ड्रेनला जाईल किंवा टँकला जाईल. डिटेलमध्ये आपण परत डिस्कस करूया. So let us discuss the normal position. A direct acting valve generally has a spring loaded spool to control the downstream pressure. या डायरेक्टली ॲक्टिंग वॉल्वमध्ये आपण एक स्प्रिंग लोडेड स्पूल घेतलेला आहे की जो इकडचं सिस्टीम प्रेशर मेंटेन करतो आहे. म्हणजे इथं 100 बार आहे आणि इथं मात्र पुढच्या लाईनला मात्र 70 बार आहे. If the main supply pressure is below the valve setting, fluid will flow freely from the inlet to outlet. हा आपण सपोज 80 बारला आपण सेट केलेला आहे. मग जोपर्यंत 80 बार किंवा 75 बार अचीव होत नाही तोपर्यंत इकडून हे जे फ्लुइड आहे हे फ्रीली फ्लो होत राहणार आहे. An internal connection from the outlet passage transmits the outlet pressure to the spool end opposite to the spring. इकडनं जे फ्लुइड चाललेलं आहे त्यालाच आपण हा एक वेगळा पॅसेज दिलेला आहे की जो या मेन स्पूलच्या ऑपोजिट आहे. म्हणजे काय की हा जोपर्यंत इकडं 70 बार प्रेशर आहे तोपर्यंत हा तसाच राहणार आहे, इजंट इट. ओके, सो दिस इज ओपन. When the outlet pressure rises to the valve setting, the spool moves partly to block the outlet port. ज्या ठिकाणी ज्या वेळेस हे प्रेशर 80 होणार त्यावेळेस इथलं सुद्धा प्रेशर 80 होणार किंवा 75 होणार. म्हणजे समजा इकडचं 75 असेल, 75 झालं, आपल्याला 70 पाहिजे आहे पण समजा हे 75 झालं तर इथं सुद्धा 75 होणार. 75 झालं की ह्या स्प्रिंगचं जे काही टेन्शन आहे ते या स्पूलला वरती ढकललं जाणार. हे वरती ढकललं गेलं की ऑटोमॅटिकली इथलं जे पॅसेज होता तो बंद होणार आणि जे फ्लुइड आहे ते इकडून वरती जाऊन या ड्रेनमधून इकडं ते टँकला जाणार आणि पुढं जाणारं जे काही फ्लो आहे तो फ्लो थांबवला जाणार. ओनली इनफ फ्लो इज पास्ड टू द आउटलेट टू मेंटेन द प्रीसेट प्रेशर. If the valve closes completely, leakage could cause the spool pressure to build up. Instead, a continuous bleed to the tank is permitted to keep it slightly open and prevent downstream pressure from rising above the valve setting. जर तो वॉल्व पूर्णपणे बंद झाला तर कदाचित प्रेशर बिल्डअप होऊन तो स्पूल खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण त्या टँकला एक कंटिन्युअस ब्लीड दिलेला असतो किंवा कंटिन्युअस फ्लो चालू ठेवलेला असतो.
A separate drain passage is provided to return this flow to the tank. Okay, so that is about pressure reducing valve. Now let us talk about sequencing valve. The function of a sequence valve is to provide flow to a second line in case when the pressure level in a particular line reaches its threshold. सिक्वेन्सिंग वाल्व त्याचा मिनिंगच असं आहे की ते सिक्वेन्समध्ये काम करणार आहे. म्हणजे समजा आपल्याला असं पाहिजे आहे की पहिल्यांदा एक जो जॉब आहे तो क्लॅम्प करायचा आणि क्लॅम्प केल्यानंतर वरनं ड्रिल खाली येऊन त्यांनी तिथं एक होल ड्रिल करायचं. इट इज अ सिक्वेन्सिंग ऑपरेशन, इजंट इट? The first operation is holding the job and the second operation is drilling a hole. मग जर असं आपल्याला रिक्वायरमेंट असेल तर त्या ठिकाणी आपण सिक्वेन्सिंग वाल्वचा उपयोग करणार. म्हणजे काय होणार की अनलेस अँड अंटिल तुमचा जॉब होल्ड केला जाणार नाही तोपर्यंत वरनं ड्रिल खाली येणार नाही होल करण्यासाठी. जेव्हा पूर्णपणे तो होल्ड केला जाईल वर्कपीस त्याच्यानंतरच ड्रिल येईल आणि त्याच्यामध्ये होल क्रिएट करेल. For example, a pressure sequence valve used in a clamping and machining circuit may permit the clamping operation to take place first. जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. When the clamping cylinder is fully extended, the machining cylinder is actuated. जेव्हा त्याचं क्लॅम्पिंग पूर्ण होईल त्याच्यानंतरच ड्रिल खाली येईल आणि ऑपरेशन सुरू होईल. This means this valve will cause actions to take place in a definite order. एका पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये आपल्याला ते सिस्टीम ऑपरेट करता येईल. Here fluid flows truly through the primary passage to operate the first phase, and as soon as the spring setting of the valve is reached, the valve spool shifts or lifts and oil flow is diverted to the second phase. So this is how the sequencing valve works. As usual, टँक आहे, हा आपला पंप आहे, प्रेशर रिलीफ वाल्व आहे, ही इलेक्ट्रिक मोटर आहे की ज्यांनी आपल्याला ह्या पंपला पॉवर द्यायची आहे. इकडून हे प्रेशराइज फ्लुइड वरती चाललं. हा 2x4 4x2 डायरेक्शन कंट्रोल वाल्व आहे. फ्लुइड इकडं वरती गेलं, इकडे गेलं, इकडून इकडे आलं. इकडून दोन लाईन्स आहेत, एक इकडं चाललेलं आहे आणि एक इकडं चाललेलं आहे. दिस इज नॉर्मली क्लोज्ड वाल्व. म्हणजे हा कुठला आहे? प्रेशर रिलीफ वाल्व, बरोबर. मग इकडं जाणार नाही कारण हा क्लोज्ड आहे, म्हणून हे फ्लुइड इकडे येईल, इकडून इकडे जाईल. परत इथं दोन आले, एक वरती गेला, एक उजवीकडे गेला. उजवीकडे जायला लागला की हा नॉन रिटर्न वॉल्व आहे, युनिडायरेक्शनल वॉल्व. म्हणजे परत इकडे जाणार नाही कारण बॉल इकडं बसणार आणि बंद होणार जागा जायला. हे वरती जाणार, वरती गेलं, इकडे गेलं, इकडे गेलं. मग काय होणार? हे ड्रिल रिट्रॅक्ट होणार. नाव दिस इज अ रिटर्न ऑपरेशन. ओके. आणि ते दुसरं जे फ्लुइड आहे ते इकडून इकडे टँकला पास होणार. आपण या पोझिशनच्या ऐवजी ही पोझिशन पहिल्यांदा घेऊया. ओके. इकडून ऑइल चाललं वरती, इथं आलं, इथं आलं म्हणजे इकडून इकडे गेलं म्हणजे इथं आलं, इकडून इकडे चाललेलं आहे. परत नॉर्मली क्लोज्ड वॉल्व आला, बंद झालं. इकडून इकडे आलं, इकडे आलं, इकडे आलं. मग इकडं पण गेलं, पण हा NRV आहे, नॉन रिटर्न वॉल्व, त्यामुळे इकडे जाणार नाही. प्रेशर इकडे आलं, हा जो पिस्टन आहे हा बाहेर गेला म्हणजे क्लॅम्पिंग ऑपरेशन पूर्ण झालं. क्लॅम्पिंग ऑपरेशन इथं पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातलं जे आहे इकडचं फ्लुइड जे आहे ते या बाजूनी इकडून 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 अशा पद्धतीने इथून हे ड्रेनला आलं, राईट. त्याचबरोबर जेव्हा हा पिस्टन पूर्णपणे पुढं जाणार त्यावेळेस काय होणार? इथं पूर्ण गेल्यानंतर इकडे या सिस्टीममध्ये प्रेशर डेव्हलप होणार आणि हा जे आपण प्रेशर रिलीफ वॉल्व सेट केलेला आहे ज्या प्रेशरला, त्या प्रेशरला एक्सीड केल्यामुळं हा ओपन होणार. हा ओपन झाला की फ्लुइड इकडनं जायचं तरी थांबलेलंच आहे कारण हा पूर्णपणे एक्सटेंड झालेला आहे. मग फ्लुइड इकडून इकडे जायला चालू होणार, इकडे वरती येणार, इथून येणार, इथे येणार
आणि इकडून हे पिस्टन परत डावीकडे जाणार, म्हणजे ड्रिल ऑपरेशन झालं. ओके. आणि मग इकडून याचं जे काही फ्लुइड आहे ते याचप्रमाणे मगाच्याप्रमाणे या लाईनली टँकला येईल. दॅट मीन्स वी हॅव अचिव्ड वॉट वी वॉन्टेड, की पहिल्यांदा क्लॅम्पिंग करायचं आणि क्लॅम्पिंग झाल्याशिवाय ड्रिलिंग करायचं नाही. सो दॅट इज हाऊ वी अचीव अ सिक्वेन्सिंग ऑपरेशन विथ द हेल्प ऑफ अ सिक्वेन्स वाल्व. ओके. आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे. कन्स्ट्रक्शन बघूया. सो इट इज नथिंग बट अ पायलट ऑपरेटेड रिलीफ वॉल. हा सिंपल आपला पायलट ऑपरेटेड रिलीफ वॉल आहे, इन विच द ड्रेन इज कनेक्टेड टू द सेकंड कन्झ्युमर. याचा जो ड्रेन आहे तो ड्रेन हा दुसऱ्या कन्झ्युमरला वापरला गेलेला आहे. इट हॅज 2 स्पूल्स अटॅच्ड टू इच अदर. द स्पूल्स आर ड्रिल्ड विथ अन इंटरनल ओरिफिस. इथं जर आपण बघितले तर इथनं एक हा स्पूल आहे आणि एक हा स्पूल आहे. ओके. सो इकडून इकडे फ्लुइड चाललेलं आहे आणि मग नंतर जेव्हा हा वर ढकलला जाईल तेव्हा इकडे जाईल. लाईकवाईज इन नॉर्मल पोझिशन द वाल्व इज क्लोज्ड. सो हिअर वी कॅन सी देर इज नो फ्लो टू बी, कारण इथं बंद झालेलं आहे. जे काही फ्लो चाललेला आहे तो इकडून असा पूर्णपणे समोर चाललेला आहे, इकडनं या बाजूला. ओके. म्हणजे पहिल्यांदा आपलं क्लॅम्पिंग सुरू आहे. बीला गेला तर ड्रिलिंग होणार, म्हणून आपण पहिल्यांदा एला इकडनं पास करायला लागलेलो आहे की जेणेकरून पहिल्यांदा क्लॅम्पिंग होईल. When the operation of consumer 1 is complete, pressure starts building and when reaches the set value of pilot relief valve, fluid flows through the spools to drain. जेव्हा इकडचं प्रेशर वाढेल त्यावेळेस ऑटोमॅटिकली इकडून इकडं जाणारं पण प्रेशर वाढेल आणि इथून हा थोडासा ओपन होईल. हा ओपन झाला की इकडून हा ड्रेनला जायला चालू होईल. अँड वी नो की जर फ्लुइड फ्लो सुरू झाला इकडनं की ऑटोमॅटिकली हा स्पूल वरती ढकलला जाणार. ॲज द फ्लुइड फ्लोज थ्रू द स्पूल, द ओरिफिस कॉजेस प्रेशर डिफरन्स बिटवीन स्प्रिंग साईड अँड स्पूल साईड. इथे आणि इथे प्रेशर डिफरन्स तयार झाला, isn't it, ओरिफिसमुळं. The pressure difference causes the spool to uncover the port B and thus supplying fluid to another consumer. So here it happens. पहिल्यांदा इकडून इकडे चाललेलं आहे. प्रेशर समजा इकडं 70 बार आहे. हे 70 बारने प्रेशर चालू झालं, तिकडं क्लॅम्पिंग झालं. क्लॅम्पिंग झाल्यानंतर तिकडनं फ्लुइड पुढं जाण्याचं थांबल्यामुळं ऑटोमॅटिकली बॅक प्रेशर तयार होणार. बॅक प्रेशर तयार झालं की 70 बारचं 75 बार 80 बार असं होत जाणार. म्हणजे या स्पूलला इकडून खालनं प्रेशर तयार व्हायला चालू होणार. म्हणजेच हे जे फ्लुइड आत चाललेलं आहे इथं पण 80 बार तयार होणार. 80 बार झालं की हा वरती जाणार. हा वरती गेला रे गेला की इकडनं फ्लुइड इकडनं ड्रेनला जाणार. ड्रेनला गेलं की इथं प्रेशर डिफरन्स तयार होणार, कारण हा ओरिफिस इफेक्ट होणार आणि त्यामुळं हा स्पूल वरती ढकलला जाणार. हा वरती ढकलला गेला की ऑटोमॅटिकली इकडनं येणारं फ्लुइड जे आहे ते इकडून बी पोर्टला जाणार, म्हणजेच ड्रिलिंगच्या सिलेंडरला जाणार. सो दिस इज हाऊ द सिक्वेन्सिंग वॉल कन्स्ट्रक्शन इज. आता सिक्वेन्सिंग वॉलच्या कन्स्ट्रक्शन नंतर आपण तिसरा एक बघूया इम्पॉर्टंट, काउंटर बॅलन्स वॉल्व. नाव द नेम सजेस्ट इट इज अ काउंटर बॅलन्सिंग. बॅलन्सिंग करायला लागलेलं आहे काहीतरी. काय करायला लागलेलं आहे बघूया आपण. द काउंटर बॅलन्स वॉल्व इज यूज टू मेंटेन कंट्रोल ओव्हर अ व्हर्टिकल सिलेंडर सो दॅट इट विल नॉट फॉल फ्रीली बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आता आपण डंपर बघितलेले आहेत बरोबर. डंपर्स काय करतात की माती घेऊन जातात, वाळू घेऊन जातात, मटेरियल घेऊन जातात आणि ते टेलिस्कोपिक पिस्टनच्या सहाय्याने ॲक्च्युएटरच्या सहाय्याने ते कुठेतरी डंप करतात. मग जेव्हा तो तिरका झालेला असतो डंपरचा मागचा भाग, ती ट्रॉली, त्यावेळेस त्या वजनामुळं ते परत खाली येता कामा नये, तो ॲक्च्युएटर खाली येता कामा नये. आणि तसं न होण्यासाठी जो वॉल्व वापरला जातो दॅट इज नथिंग बट द काउंटर बॅलन्स वॉल्व. काउंटर बॅलन्स वॉल्व as a whole is the combination of two pilots operated relief valves
that relieve their pilot signals from opposite sides of the cylinder. दोन जे काही हे आहेत वॉल्व्स आहेत बेसिकली प्रेशर रिलीफ वॉल्व्स, ते एकमेकांच्या काउंटरमध्ये वापरलेले असतात आणि त्यांना जे पायलट सिग्नल्स आहेत ते ऑपोजिट साईड्सनी येत असतात. बघूया आपण कसं. So this is how the construction of a counterbalance valve operation is there. So we have a combination of two pressure relief valves. हा एक pressure relief valve आहे, हा एक pressure relief valve आहे आणि त्याला पॅरलल चेक वॉल्व्स बसवलेले आहेत आणि याचं जे पायलट ऑपरेशन आहे ते इकडून आणि इकडून असं एकमेकांना क्रॉस दिलेलं आहे. ओके, एकदा ही व्यवस्थित डायग्रॅम बघून घ्या. So in a counterbalance valve, there are two check valves attached parallel to each relief valve for the cylinder motion. सिलेंडरची फ्री मूवमेंट होण्यासाठी आपण त्याच्या या दोन प्रेशर रिलीफ वॉल्वला पॅरलल दोन चेक वॉल्व्स लावलेले आहेत. This valve is also known as a back pressure valve. So that is all about the construction and working of pressure release valve, sequencing valve and counterbalance valve. In the next video, we will start with the discussion on direction control valves. Till then, thank you for watching.